लग्नानंतर बायकोला घेऊन निघताना सासरे सांगतात, जावई सांभाळा. त्यात स्वतःला हा शब्द सायलेंट असतो. पुरुष हा लग्नाआधी वाघ असतो आणि लग्नानंतरही वाघच असतो. फक्त लग्नानंतर दुर्गादेवी त्या वाघावर बसलेली असते. बायको म्हणते, नाश्त्याला मध देऊ का? नवरा, नको. ते मधमाशांच्या तोंडातून आलेला असतो. मी तोंडातून आलेला खात नाही. बायको, मग अंडी देऊ का? Oh, no, 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 no. एकदा महिलेने कस्टमर केअरला फोन केला आणि रागात म्हणाली, मागील 3 घंट्यापासून प्रयत्न करते. तुमच्या कंपनीचे इंटरनेट चालत नाहीये. सांगा आता मी काय करू? कस्टमर केअर, मावशी, तोपर्यंत थोडे घरचे काम करून घ्या. बायको, माझं नेट खूप स्लो चालत आहे. नवरा, तुझ्या जिभेला कनेक्ट कर मग. बायको आपल्यावर खूपच प्रेम करते असे वाटत असेल तर जेवण झाल्यावर एकदा पडद्याला हात पुसून पहा. तुमचा सगळा गैरसमज दूर होईल. याला अपमान म्हणावं की प्रेम? नवऱ्याने बायकोला विचारले, तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो? बायको, दोन्हीही नाही, मला तुम्हीच आवडता. नवरा, आपल्याला उगाचच मुलगी झाली, मुलगा व्हायला हवा होता. बायको, तुम्ही तर गप्पच बसा. तुमच्या भरोश्यावर राहिले असते तर मुलगी पण झाली नसती. Oh, no, 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 no. साहेब, माझी बायको हरवली आहे. हो, मग पोलीस स्टेशनमध्ये जा. हे पोस्ट ऑफिस आहे. च्या मायला, आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच समजना. ती मला म्हणायची, 12वी नंतर मला फॅशन डिझायनर बनायचंय. आता गल्लीतल्या बायकांचा पिकोफॉल करते. झोमॅटो आणि स्विगी या कंपनीच्या यशामागे कोण्या एका स्त्रीचा हात नाही, हजारो आळशी स्त्रियांचा पाठिंबा आहे. मी एक दिवशी बायकोचा राग आला म्हणून सासूला फोन केला. सासूबाई, तुमची मुलगी लई भंगार आहे. सासूबाई, म्हणून तर भंगारवाल्याला दिली. नवरा, जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील? बायको, अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईन. तू पण खुश आणि मी पण खुश. नवरा, 20 रुपयांची लागली आहे. हे घे 10 रुपये आणि चल निघ.